जय हरी. श्री संत जनाबाई चरित्र. पांडुरंगाचा दृष्टांत व जनाबाईचा जन्म भाग दुसरा. परमेश्वरा, तू तर सर्व जाणतोस. तुझ्या कृपेमुळे आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आम्हाला फक्त एकच दुःख आहे की आम्ही सुरू केलेली विठ्ठल भक्तीची परंपरा आमच्या नंतर खंडित होणार आहे. कारण आम्हाला संतती नाही. आमची फक्त एकच इच्छा आहे की ही परंपरा खंडित न राहता अखंड चालू राहील. पिढ्यानपिढ्या आमच्या हातून तुझी सेवा होत राहावी. म्हणूनच आम्हाला संतती सुख लाभण्याचा आशीर्वाद दे. करुणाने ही मनोभावे देवाची प्रार्थना केली आणि दोघेही परत घरी आले. त्यांची भक्ती इतकी निर्मळ होती की त्यांची प्रार्थना पांडुरंगाच्या आत्म्याला जाऊन गेली. त्यातली आर्तता विठ्ठलाला जाणवली. त्याच रात्री जेव्हा दमा व त्याची पत्नी करुण झोपी गेले होते, त्यावेळेस पांडुरंग दमाच्या स्वप्नात आला व त्याला म्हणाला, तुला पुत्र होणार नाही, मात्र एक कन्या होईल. ती फार सद्गुणी असेल व सदाचारी होईल. तिच्यामुळे तुझ्या कुळाचा उद्धार. ती कृतयुगात पद्मिनी होती, तर त्रेतायुगात मंथरा होती आणि द्वापार युगात कुब्जा होती. तीच कन्या तुमच्या घरात जन्म घेईल. तिचे नाव तू जनाबाई असे ठेव. भविष्यात तिच्या जीवनाचा संबंध नामदेव महाराजांसारख्या थोर विठ्ठल भक्तांच्या चरित्राशी येणार असल्यामुळे जनाबाई थोडी मोठी झाल्यावर तिला नामदेवांचे वडील दामा शेट्टी यांच्या सुपूर्द कर असा दृष्टांत देऊन पांडुरंग अदृश्य झाला. त्याचबरोबर दामा जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथे कोणी नव्हते. तेव्हा आपली प्रार्थना ऐकून परमेश्वराने आपली इच्छा पूर्ण केली असे वाटून दमा आनंदाने नाचू लागला. त्याने करुणला झोपेतून उठवून आपल्याला पडलेले स्वप्न व त्यात झालेला परमेश्वराचा दृष्टांत सांगितला. ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला. तिने लगेच देवघरात जाऊन देवाला मनोभावे नमस्कार केला. दमानेही तिचे अनुकरण केले. मग येणाऱ्या मुलीची स्वप्न बघत दोघेही निश्चिंत मनाने झोपी गेले. कालांतराने पांडुरंगाने दिलेला आशीर्वाद खरा ठरला व करुण गर्भवती झाली. त्यावेळेस दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. अनेक वर्षे जी इच्छा मनात होती ती परमेश्वराच्या कृपेने पूर्ण झाली होती. म्हणून दोघेही आनंदात होते व दररोज मनोभावे पांडुरंगाची पूजा करीत होते. 9 महिने पूर्ण होताच करुण प्रसूत झाली. झालेल्या कन्येचे नाव पांडुरंगाच्या आदेशानुसार जनाबाई ठेवण्यात आले. जनाबाईच्या जन्मामुळे आपल्याला संतती सुख मिळाले म्हणून दमा व करुण दोघेही फार आनंदात होते. आपल्या माता पित्यांच्या सहवासात जनाबाई अतिशय प्रेमाने वाढू लागली. दमा व करुण तिच्यावर फार चांगले संस्कार करत होते. घरातील सततच्या विठ्ठलाच्या नामस्मरणाने तिलाही विठ्ठल नामाची गोडी लागली होती. बाळाची पाय पाण्यात दिसतात असे म्हणतात. त्याचप्रमाणे जनाबाई ही भविष्यात खूप मोठ्या विठ्ठल भक्त होणार हे त्यांच्या मातापित्यांनी त्यांच्या लहानपणीच ओळखले होते. जनाबाईच्या सहवासात त्यांचा वेळ मजेत जात होता. पण जसजसे दिवस जाऊ लागले आणि जनाबाई मोठ्या होऊ लागल्या तसे आता विठ्ठलाच्या आज्ञेचे पालन करण्याची वेळ जवळ आली आहे असा विचार करून जनाबाईचे माता पिता चिंताग्रस्त झाले. ज्या मुलीवर आपले इतके प्रेम आहे, ज्या मुलीमुळे आपल्याला अपत्य प्रेम मिळाले, तिलाच आता कायमचे दामा शेट्टी